तुम्हाला मी मोर दाखवतो. मोर नाचायला आहे बघा. हे बघू शकता तुम्ही. मी अंबाजोगाई इकडं. तर गाईज आंघोळ केलेली आहे, मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे. तर आम्ही निघालो आता अंबाजोगाईच्या जत्रा आहे. तर मी आणि पोपट निघालतो दोघं जण जत्राला. तर आमच्या मागं लागलेली आहे काही चुटकी एक लागलेली आहे आणि तिकडे एक भूम्या एक आहे. भूम्याला बूट घालायला चालू आहे. भूम्या एक मागं लागलेला आहे. दोघं मागं लागले. तर डुब्या पुढे गेलेला आहे. आता हे दोघं आमच्या मागं लागलेले आहेत. तुम्ही बसा घरी. भूम्या तू घरी बस, आम्ही जातो. हा थांब रे, तर पाय निघाला. दिदे तू बस घरी. आओ भूम्या तू बस घरी. आओ मामी पशी बस की तू. नग बघा हे दोघं तयार झाले. कपडे घालून बघा. चला आता घेऊन जाऊ. यात महाग तर लागलेली. चला आता घेऊन जाऊ मग. तर गाईज घातलेले आहेत. हिनं पण ड्रेस घातलेला आहे आणि दीदीने पण ड्रेस घातलेला आहे. तर हिनं घातलेला आहे हो का हे ड्रेस, भूम्यानं भाईचा ड्रेस, आणि दीदीने घातलेला आहे ही पोपट भाई बूट घालायला तिला. चला आम्ही निघालेला हो का भाई. कपडे वहिनीला सोडून जायला. आम्ही वहिनीला सोडून जायला. चला मग. तर काय चेंज करायचे आलेले आहे बाळे. आता हे कपडे ह्यांना टोचते दोघीला आणि थोडे मळालेले बी आहेत. कपडे हे टोचते. हे दोघी घालत नाहीत. अर्धा घंटा घालते नंतर काढा म्हणून म्हणते. जत्रामध्ये गेल्याच्या नंतर असं होऊ नये की अंकल कपडे काढा, कपडे टोचायले त्याच्यापेक्षा आपण बदलून घ्यायला पुरते आपल्याला. चला घरी. काहीच इथूनच पब्लिक चालू झालेली आहे. तुम्हाला दाखवू का हो का. लय लांब जायचं आहे आपल्याला. लय लांब. इथून 2 किलोमीटर जायचं आहे खाली. आपल्याकडे जायचं का जायचं. तर काहीच बघू शकता तुम्ही कसा व्ह्यू दिसायला आहे इथून. ते लेकर काय आम्ही डुब्याच्या हवाली. तुम्हाला दाखवतो भोटीनाथ मधला व्ह्यू. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसायला आहे व्ह्यू. पुरा डोंगरच आहे. तर बघा तिथं पोर आहेत समोर पोर आहेत. झूम करून दाखवतो तुम्हाला. बघू शकता पोरं वरी चाललेले आहेत. पोरं उतरलेत खाली. आता बघा ही डोंगर किती मस्त दिसतंय. आता आम्ही फोटोशूट ते केलेले आहे. मस्तपैकी फोटोशूट केलेले आहे. तर आता आपल्याला जायचं आहे बघा. ते टावर दिसते का, त्या टावरवर जायचं आहे आपल्याला. बघू आपण तिथून नजारा कसा दिसते बघूयात. आता सध्याला जाऊ आणि तिथला व्ह्यू बघू कसं दिसतंय कसं नाही. चांगलं दिसतंय का नाही. का तो पाय चप्पल नाही ना. चल दमाने खाली बघून चल. तर जाऊत आणि तुम्हाला दाखवतो मी नजारा तिथून. मस्त दिसन एकदम. पुऱ्या जंगलचा नजारा दिसन. चला आता जाऊया. चलत आला आम्ही जवळ. हे बघा पुरं चौकून जंगल आहे. जंगल पुरं जंगल आहे. पुढे मोर पण आहे. पुरं जंगल आहे. हो मोर नाही दिसणार तुम्हाला. दादा दिसणार कॅमेऱ्यामध्ये. टावरकडे चालला मोर पण. हे बघा जंगल. हे बघा आलेला टावर पशी. हे दुसरा मजा चाललेला आहे. मी पोपट भाया थकलेले आहेत आपले. अबे पोपट भाया हालं नाही मी. पाय थरथर करायला तर लेवरी आहे यार टावर. दमाने चालला. दमाने रे पोपट्या. नाही रे पत्र वाजायला आसन भूत बीत. चल तर काहीच चला दमाने. अबा काय हवा लागायची वरी एकदम परफेक्ट. गाईज फायनली आम्ही आलेलो वर टावरवर. हे बघू शकता पोपट भाई आता आपल्याला थकलेला आहे. लय थकलेला आहे. खालीच बसला रट्टेला. तर तुम्हाला दाखवतो नजारा. आता
नजारा बघा तुम्हाला दाखवतो. बघा पुरा नजारा, पुरा जंगलचा नजारा. हे तिकडं हे आम्ही बघा तिथं होतो बसलेलो, तिथून हे ते टावर आलो, थोडं जंगल पार करून आम्ही आलो तिकडं. पुरा साईडनं जंगलच जंगल आहे बघा, पुऱ्या साईडनं. वरी हवाले पण लय मस्त लागायली बघा. पुऱ्या साईडनं जंगल. तिकडं आहे तर तिकडं अंबाजोगाईचा एरिया आहे तिकडं पलीकडं. हे बघा ही अंबाजोगाई आहे. हां ही मेन अंबाजोगाई इकडे. ही मेन अंबाजोगाई इकडं बघा. ही पुरा जंगल इकडं बघा. ही पुरं जंगल आहे. आणि तिकडं आहे मंदिर ते खाली, तिथून पण खाली जावं लागतं आणि तर मंदिर आहे बघा. पण हे बघा किती वरी आलो आम्ही, लय वरी आहे. असं व्हिडिओमध्ये कमी दिसायला आहे, पण असं लय वरी दिसायला, लय म्हणजे लय वरी आहे. आता जाऊ तिथं पण जाऊन बघूयात थोडं काय आहे ते. तिथं पण जाऊयात. उठले आपले पोपट भया. फोटो काढ. तर गाईस आता आलेलो आहोत आम्ही खाली, वरून खाली आलेलो आहोत. हे बघा टावर किती मोठा आहे, हे बघा किती उंच आहे. तरी व्हिडिओमध्ये थोडं छोटं दिसायला लागले, तरी पण लय मोठा आहे हे बघा. आता जाऊत आपण, पोपट भाया निघाले तर आता जाऊ. चला डुबू भाया तिकडे वाट बघत बसलेला आहे, तिकडे जाऊयात. जंगल ना. तुम्हाला मी मोर दाखवतो, मोर नाचायला आहे बघा. हे बघू शकता तुम्ही मोर. ही बघा झूम करतो मी, थांबा. ही बघा मोर. पाऊस पडायला आहे बारीक बारीक, मस्त पावसामध्ये मजा घेऊन नाचायला लागलेला आहे मोर. ही बघा. तर बघा पलटला किती भारी दिसणार आहे बघ रे मोर. किती भारी नाचायला आहे. हो. बस. तर गाईज आम्ही निघालेलो आहोत वापस. का तर आमच्या घरून फोन आलता, आम्ही काहीच फिरला नाही. तर इथून सगळ्या लखनबायामुळे झालं, त्यानं मला कुठंच घेऊन फिरला नाही माहिती आहे का. आला फिरला थोडं की लगेच निघाला. काहीच म्हणजे काहीच फिरला नाही. पण सांग ना का चालला होती. कारण आपल्या घरून फोन आला, कोणाचा आला. मामाचा. निघाला घरी. मामाचा फोन आला गाडी देण्यासाठी, होऊन दे. दुसऱ्याची गाडी आणलेली आहे. ती गाडी म्हणजे कशी आम्ही ही गाडी ठेवून घेतलेली आहे पैशामध्ये, म्हणून ती आज पैसे आणून देणार, ड्रायव्हर त्याला गाडी देऊन टाकणार. जत्रेतून बाहेर निघालेलो, आता निघालेलो घरी. नाक्याच्या जवळ आलेलो, आता निघालो जत्रेच्या बाहेर आलेलो, चाललो आम्ही. आपलं पोपट भाऊ चालवलेत गाडी. आता जस्ट आलेलो आहोत आम्ही घरी. तर आमचा ब्लॉग मी इथेच खतम करतो. तर आमचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.